महाराष्ट्रावर विकासाचा प्रकाश पाडण्याच्या ध्यासाने रोज सूर्योदयापूर्वीच उगवणारा तेजस्वी सूर्य अस्ताला गेला. या सूर्याला अखेरचा निरोप देण्यासाठी आणि पवार कुटुंबाला आधार देण्यासाठी गुरुवारी बारामतीत राज्य आणि देशभरातून आलेले अजितदादांवर प्रेम करणारे सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी अजितदादा परत या म्हणत कार्यकर्त्यांनी टाहो फोडला. अंत्यसंस्काराप्रसंगी अजितदादा परत या, अजितदादा अमर रहे अशा घोषणा सुरू होत्या. उपस्थितांनी साश्रू नयनांनी दादांना अखेरचा निरोप दिला. बारामतीच्या विद्याप्रतिष्ठान प्रांगणात दादांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाले. दरम्यान दादांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस विलिनीकरणाची चर्चा सुरू झाली असून सार्वत्रिक सूर तसाच आहे. त्यामुळे विलिनीकरण अटळ असल्याचेही मानले जाते. तसेच पुढच्या पिढीकडे ही धुरा सोपवली जाईल अशीही चर्चा होणार आहे. अजित पवार यांच्या विमान अपघाताची चौकशी व्हावी अशी आग्रही मागणी पाहता विमानातील ब्लॅक बॉक्स तपासून चौकशी करणार असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. समाज आणि जनतेसाठी समर्पित अजित पवारजी यांच्या अकाली निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणात एक अशी पोकळी निर्माण झाली आहे जी लवकर भरून निघणार नाही. या शब्दात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी श्रद्धांजली वाहिली. अमित शहा अंत्यसंस्कारासाठी बारामतीमध्ये आवर्जून उपस्थित होते. सरकारच्या वतीने त्यांनी पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत शरद पवार यांनी यापूर्वी केलेल्या वक्तव्याकडे लक्ष वेधले जात आहे. त्यामुळे भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्यास ते योग्यच ठरणार आहे. त्यामुळे दादांच्या निधनानंतर राष्ट्रवादी एकत्र येणार का याबाबत राजकीय चर्चा सुरू झाली आहे. ठाकरे बंधू जसे एकत्र येऊन मनपाच्या निवडणुका लढवल्या त्याच धर्तीवर अजितदादांनी पुणे आणि पिंपरी चिंचवड मनपाच्या निवडणुका एकत्रित लढवल्या. त्याशिवाय जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका अनेक ठिकाणी एकत्रित लढवल्या जात आहेत. यासाठी स्वतः अजितदादा आणि रोहित पवार यांच्या बैठका पार पडल्या. काही प्रमाणात अंमलातही आणल्या गेल्या. मंत्री हसन मुश्रीफ यांनीही यावर भाष्य केले आहे. माळशिरसचे आमदार उत्तम जानकर यांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले तर ताकद वाढेल असे विधान यापूर्वीच केले होते. त्यामुळे ते देखील अनुकूल आहेत. सोलापूर जिल्ह्यात पवार गटाचे 4 आमदार आहेत हे विशेष. जानकर यांनी अंतिम निर्णय शरद पवार घेतील असेही स्पष्ट केले.